नासिक के येवला तालुका के एरन गांव में किसान दिलीप पाटिल ने मौसम्बी की खेती में बड़ी सफलता हासिल की है। आमतौर पर गर्म जलवायु में उगाई जाने वाली मौसम्बी को ठंडे मौसम में उगाने का ये अनोखा प्रयोग बेहद सफल रहा है। नासिक के येवला तालुका के एरन गांव में दिलीप पाटिल ने अपनी 2 एकड़ जमीन पर मौसम्बी उगाई है। मौसम्बी को ठंडे मौसम में उगाने का प्रयोग उन्होंने कर दिखाया है, जिसमें 30 टन पैदावार की उम्मीद है। इस फसल से उन्हें 5 से 7 लाख रुपए का लाभ होने का अनुमान है। ये सफलता अन्य किसानों के लिए प्रेरणा बन सकती है। तर आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पीक करणारे आम्ही शेतकरी, पण कांदा पीक कॅन्सल करून आंतरपीक म्हणून आम्ही त्या मोसंबी घेतली, त्याच्यात आंतरपीक म्हणून कांदा केला। तर आम्हाला त्या पिकातून चांगलीच म्हणजे कमी खर्चामध्ये कांद्याच्या खर्चामध्येच मोसंबी पीक मिळून गेलं बा। आणि आतापर्यंत मोसंबी पीक म्हणजे अशी वस्तू आहे का हे 16 बाय 16 वर लावलेलं झाड असतं, पण आपण त्याचे थोडा अंतर कमी करून 2 एकरामध्ये 1000 झाडं लावून तर 12 बाय 8 वरती लागण केली त्याची। तर जे पारंपरिक पद्धतीने मोसंबी करता तर ते 16 बाय 16 च्या अंतरावरती मोसंबी लावतात। लागवडीसाठी आपल्याला आले 70 रुपये रोपाने आपण रोप आणलं होतं, तर 50 ते 60 हजार रुपये खर्च लागवडीचा आलाय आपल्याला। उत्पन्न किती येणार आहे? तर उत्पन्न अपेक्षित आम्हाला 5 ते 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे।